मित्रांनो, घरकुल धारकांसाठी मोठी खुशखबर असणार आहे। तुमच्या गावची घरकुलाची यादी तुम्ही आता पाहू शकणार आहात। आपल्याला माहिती आहे की घरकुल अंतर्गत विविध भागामध्ये, ग्रामीण असेल शहरी भागामध्ये, त्या ठिकाणी घर बांधण्यासाठी मदत केली जाते आणि याच घरकुल ग्रामीण अंतर्गत अनेकांनी विचारलं की आम्हाला यादी पाहायची आहे, आमचं यादीमध्ये नाव आलंय का नाही हे आम्ही कसं पाहू शकतो। यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन देखील तुमची यादी पाहू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन देखील तुमच्या घर बसल्या तुमच्या गावातील यादी पाहू शकता। कुणाला आतापर्यंत किती पैसे आले आहेत, कुणी किती काम पूर्ण केलं आहे, सर्व सविस्तर यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतं आणि हीच तुमच्या गावची घरकुलाची यादी तुम्ही आता तुमच्या मोबाईलमधून लगेच पाहू शकणार आहात। याबाबतची सविस्तर प्रक्रिया, कशा पद्धतीने यादी पाहायची आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून अशाच योजनांसंदर्भातील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचत असतो। तर लक्षात घ्या, पीएम आवास योजना या योजनेअंतर्गत 2,10,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला मदत केली जाते। त्यासोबतच तुमच्या घरावरती सोलार लावण्यासाठी देखील तुम्हाला मदत होते आणि म्हणूनच अनेक लाभार्थी या घरकुलाचा लाभ घेत असतात। यातीलच आता कुणाचे किती घरकुल आले आहेत, म्हणजेच घरकुलाचे किती पैसे आले आहेत, कोणाला कोणत्या वर्षामध्ये घरकुल मंजूर झाला आहे, अशा संदर्भातील तुम्हाला माहिती लगेच पाहता येते। चला आता मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे कसं पाहू शकता। यासाठी आधी आपण या ठिकाणी घरकुलाच्या वेबसाईटवर येणार आहोत। आता ही वेबसाईट कोणती आहे ती देखील लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे, किंवा लिंक कोणती आहे तर बघा, यामध्ये तुम्हाला PMAY असं सर्च करायचं आहे, म्हणजेच की प्रधानमंत्री आवास योजना। आता वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वेबसाईट दिसेल। मोबाईल मधून ओपन केलं तर तुम्हाला सरळ उभ्या पद्धतीने दिसणार आहे आणि तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला वेबसाईट असणार आहे। त्यानंतर तुम्हाला काय बघायचं, तुम्हाला बघायचा आहे पर्याय आवास सॉफ्ट म्हणून पर्याय असतो, आवास सॉफ्ट, आणि यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। बघा, आवास सॉफ्ट मोबाईल मध्ये असेल तरी देखील तुम्हाला उभे दिसेल आणि उभेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आवास सॉफ्ट वरती क्लिक करायचंय। तर आवास सॉफ्ट वरती क्लिक केल्यानंतर 3 लाईन असतील बघा, 3 लाईन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व पर्याय दिसतील। यामध्ये आवास सॉफ्ट वरती क्लिक केल्यानंतर रिपोर्ट या पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। आता मी रिपोर्ट वरती क्लिक करतो, तुम्हाला सर्व संपूर्ण प्रक्रिया लाईव्ह दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा। आता यामध्ये बघा, तुम्हाला अशा पद्धतीने पर्याय ओपन होतील। यामध्ये A आहे, B आहे, C आहे, D आहे, E आहे आणि F आहे, G आहे, H आहे। तुम्हाला काय पाहायचंय, H मध्ये यायचं आहे। बघा, H मध्ये आल्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट्स मध्ये आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन वरती क्लिक करायचंय। कशावरती क्लिक करायचंय, बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा ऑल स्टेट्स मध्ये आपलं महाराष्ट्र निवडायचं आहे। या ठिकाणी बघा मी महाराष्ट्र निवडतो। त्यानंतर खाली येऊन तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, मी या ठिकाणी पुणे निवडतो। त्यानंतर खाली येऊन तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे, जो काही तुमचा तालुका आहे तालुका निवडा। या ठिकाणी बघा मी बारामती निवडतो। त्यानंतर खाली येऊन तुम्हाला तुमचं जे कुठलं गाव आहे ते गाव निवडायचं आहे, कुठलंही तुमचं गाव असू द्या ते गाव तुम्ही यामध्ये निवडू शकता। आता मी या ठिकाणी रॅन्डमली एखादं गाव निवडतो, समजा आता मी या ठिकाणी बघा कुठलं लोणी भापकर निवडतो आणि त्यानंतर खाली येऊन तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं आहे। आता वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी पाहायची आहे ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे आणि खाली येऊन बघा तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडायचा आहे। निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची घरकुलाची यादी अशा पद्धतीने लगेच दिसणार आहे। आता लगेच दिसून तुम्ही या ठिकाणी बघा साईडला येऊन कुणाचं काम कुठल्या लेवलला आहे, बघा बिलो फाउंडेशन लेवलला काम आहे। किती रुपये सँक्शन झाले तर 1,70,000 रुपये यांना सँक्शन झालेले आहेत। यामध्ये बघा आतापर्यंत किती पैसे मिळाले तर 85,000 रुपये मिळाले आहेत। या ठिकाणी बघा प्रत्येकाच दाखवत आहे, कोणाचं 85,000 मिळाले, कोणाला 15,000 रुपये मिळाले। 15,000 रुपये मिळालेत म्हणजे यांनी काय केलं तर यांनी आपलं पहिला हप्ता आल्यानंतर पुढे काम केलं नाही म्हणून यांना 15,000 रुपये, पहिला हप्ता असतो 15,000 रुपयांचा। या ठिकाणी सर्व माहिती मिळते बघा तुम्हाला, कोणाला किती पैसे मिळाले आहेत, कोणाचं काम पूर्ण झालं आहे, कंप्लीटेड या ठिकाणी 1,15,000 मिळालेत, या ठिकाणी 1,55,000 मिळालेत। अशा पद्धतीने सर्व माहिती तुम्हाला यामध्ये पाहायला मिळते बघा। किती रुपये रिलीज झाले सर्व माहिती तुम्हाला मिळते यामध्ये, 1,20,000, 1,55,000 सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी 1,15,000 सर्व माहिती तुम्हाला तुमच्या या वेबसाईटवरती घेता येते। तुमच्या गावामध्ये कोणाला घरकुल मंजूर झाला आहे, कोणत्या साली मंजूर झाला आहे, कोणाचं किती काम झालं आहे, सर्व माहिती अगदी तुम्ही 1 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलमधून पाहू शकता। आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी घरकुलाची नवीन यादी देखील या वेबसाईटवर पाहायला मिळू शकते। ज्यांनी नवीन नोंदणी केल्या आहेत त्यांची देखील नावं यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीने त्यांना देखील पैशांचे रिलीज होणार आहे आणि म्हणूनच या घरकुल योजनेचा तुम्ही देखील नक्कीच लाभ घ्यायचा आहे। तुम्हाला देखील घरकुल योजना
योजनेचा लाभ घेतला आहे का, किंवा तुम्हाला घरकुलाचे आतापर्यंत किती पैसे आले आहेत नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका.